आज तुमचे मित्र एक सॉलिडच बोलले. काय म्हणाले माहिती का, यासिर अराफत माहिती का तुम्हाला? यासिर अराफत हा पॅलेस्टिनी नेता होता. त्यांनी ते हमास वगैरे पॅलेस्टिनी स्वतंत्रतासाठी तो लढला होता. तर यासिर अराफत आणि इंदिरा गांधी भाऊ बहीण होते म्हणे. म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला. बरं, पॅलेस्टाईनला आपण दहशतवादी म्हणतो, त्यांनी इस्रायलवर हल्ला केला, सगळे देश बॉम्बा वापरू आले. ते राऊतांचं तिसरंच काहीतरी भाऊ बहीण म्हणजे काय, ते काँग्रेसला गोजारू राहिले की ठोकू राहिले ना, कळायलाच मार्ग नाही. फ्यूजच उडाला डोक्याचा. संजय राऊत स्वतः म्हणला हो, ते काँग्रेस कमिटीने त्यांना पाठिंबा दिलाय. पाठिंबा दिला ना काँग्रेस वर्किंग कमिटीने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलाय. आणि यांनी आज अमेरिका आणि जगभरातले देश हे इस्रायल बरोबर आहे. इस्रायल बरोबर अमेरिका सहित सर्व देश उभे आहेत. आपणही त्यांच्यासोबत उभे. आपणही म्हणजे सर्वच म्हणजे सर्वच. तुम्ही करा तुमचं निवेदन. कोणतं स्थानिक घ्यायचं का ते मेळावा तुमचा दसरा मेळाव्यावरनं आता वाद सुरू आहे. तुम्ही 2-3 ठिकाणी परवानगी मागितली, रेसकोर्सला मागितली, क्रॉस मैदानावर मागितली. शिवाजी पार्कचा हक्क तुम्ही का सोडताय? तुम्हाला मिळणार नाही असं वाटतंय? या वर्षीचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर व्हावा अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. कारण शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेला शिवसैनिक आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, जे गेल्या दसरा मेळाव्याला नव्हतं. परंतु हे मिळाल्यानंतर आपण शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेली शिवशाही याबद्दलचं असलेलं त्यांचं मत, हे सर्व त्या शिवसैनिकांनी त्या शिवाजी पार्कवर ऐकावं यासाठी आम्ही ती परमिशन मागितलेली आहे. परंतु म्युन्सिपल कमिशनर यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. सरकार म्हणून आम्ही कधी कुणावर दबाव टाकलेला नाही. जे लोक सांगतात की दबावाचं राजकारण आम्ही करतोय, मग मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरला बोलून आम्हाला परमिशन दे हे म्हणायला सेकंदही लागणार नाही. परंतु जे योग्य असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. हे जे आम्ही वारंवार सांगतो याचं मागचं कारण आहे की कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव हा अधिकाऱ्यावर या बाबतीत असू नये, ही त्याच्या मागची भूमिका होती. आणि जर त्यांनी परमिशन नाकारली किंवा कोणी आम्हाला मिळालेल्या परमिशनच्या विरोधात कोर्टात गेलं तर पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही 2-3 ठिकाणच्या जागा ज्या ऐन वेळेला धावपळ नको म्हणून केलेल्या आहेत. परंतु एक निश्चित आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार मांडण्यासाठी शिवसेना प्रमुखाची शिवशाही याचा असलेल्या त्या दिवसाचा महत्त्व हे आम्ही कायम राखणार आहोत. म्हणून आमचा मेळावा हा दणदणीतच होणार आहे. पण ते कुठंच जात नाहीये. तुमचीच सगळी वेगवेगळ्या ग्राउंडसाठी धावपळ सुरू आहे. त्यांना जास्त आत्मविश्वास आहे. त्यांना कसं दसरा मेळावा झाला नाही तरी त्यांच्यावर काही फरक पडत नाही. परंतु आम्हाला दसरा मेळावा करायचाच आहे ही आमची भूमिका असल्यामुळं आम्ही या पद्धतीने प्रयत्न करतोय. आणि त्यांनी काय करावं किंवा नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही सर्व बाबतीतून तयारी करतोय. पण तुम्ही अर्ज मागे घेतलाय खरं? नाही, आम्ही कोणताही अर्ज मागे घेतलेला नाही. मग शिवाजी पार्कवर आता दावा आहे? दावा आहेच ना, दावा आमचा शिवाजी पार्कवर आहेच. त्याचा निर्णय मला वाटतं 1-2 दिवसात झाला पाहिजे. आज तुमचे एक मंत्री म्हणाले की जे काही हॉस्पिटल्समध्ये डेथ झाले ती आमची चूकच झालेली आहे. काही गोष्टीत आम्ही नियोजनात चुकतो. खरंच वाटतंय तुम्हाला चुकलो त्यामुळे हे सगळं होतं? नाही, आजकाल काही राजकीय पक्षांना इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये जाऊन सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांना कसा त्रास देता येईल याकडे त्यांचं लक्ष असं मला वाटतं. जो उठतो तो सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथं बैठक घेतोय. एक तुम्ही लक्षात घ्या की त्या डॉक्टरांना टॉर्चर करू नका. तुम्ही अनेक ठिकाणी जर पाहिलं असेल, जर सिरियसली जर पाहिलं असेल, जे खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण असतात जेव्हा ते शेवटच्या स्टेजला येतात
त्या टायमाला डॉक्टर स्वतः खाजगी रुग्णालयाचे, आता तुम्ही यांना घरी घेऊन जा किंवा सरकारी दवाखान्यात घेऊन जा, असा क्रिटिकल परिस्थितीत आलेला पेशंट हे सरकारी इस्पितळ कधीही नाकारत नाहीत, त्यांच्यावर उपचार करायचा कसोशीने प्रयत्न करतात. मग अशा वेळेला जे काही डेथ होतात त्याचा आकडा आपल्याला वाढताना दिसतो. निश्चित काही कमतरता हॉस्पिटलमध्ये आहे, मी नाही म्हणणार नाही, परंतु सर्व मृत्यू ह्या त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच होतात असं कोणी समजू नये. यासाठी मी एकदा मागे मागणी केलेली की याची एकदा CID चौकशी होऊ द्या. उगाच कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचा किंवा कधीतरी कुणावर आपलं अपयशाचं खापर कुणावर फोडायचं असं न करता योग्य ती कारवाई जो कोणी दोषी असेल त्याच्यावर झाली पाहिजे. आणि जो दोषी नसेल तर त्याला उगाच त्याची हॅरेसमेंट करू नये. म्हणून आज मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं काही कमतरता असतील, काही स्वच्छताचे अभाव असतील, काही ठिकाणी औषधाचा तुटवडा असेल तर निश्चित तो दूर केला जाईल. आणि मला वाटतं अत्यंत मोठी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर केलेली आहे. म्हणून आता त्या डॉक्टरांना काम करू द्या. विरोधी पक्षाच्या लोकांना मी तेच सांगतोय, वारंवार त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा दुरून तुम्हाला काय स्टेटमेंट द्यायचं असेल तुमच्या कार्यालयातून, तुमच्या ऑफिसमधून किंवा तुमच्या कुठून द्यायचे ते द्या, परंतु वारंवार मिटिंग घेऊन त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही डॉक्टरच्या हॅरेसमेंटचे बोलताय. आमदारांनी जे काय, खासदारांनी जे काय केलं, तुमच्याच गटाचे टॉयलेट खासदार धुवायला लावलं आणि तुमच्याच सरकारने त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. मग सगळी हा गुन्हा दाखल झाल्यामुळे सगळी आरोग्य यंत्रणा बिथरलेली आहे. डॉक्टर मी कधी आमच्या खासदाराने केलेल्या कृतीचं कोणीही समर्थन केलेलं नाही, परंतु वस्तुस्थितीसुद्धा आम्ही नाकारत नाही. असलेली अस्वच्छता ही कधीही रुग्णाच्या जीवाशी निगडीत असते, म्हणून त्याच्याकडे लक्ष देण्याच्या हेतूनं एक इमोशनल त्यावेळेचा असलेला प्रकार तो झालेला आहे. निश्चित आम्ही त्याचं समर्थन कधीच करणार नाही, परंतु जो गुन्हेगार असेल त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे. उगाच काही डॉक्टरांचा हलगर्जीपणा असेल निश्चित त्यांच्यावर कारवाई करा, पण सर्वांना एका लाईनीमध्ये धरू नका असं माझी त्याच्या मागची भूमिका आहे. सदा सरवणकर जे तुमचे नेते आहेत त्यांनी दसरा मेळाव्याचा जो महापालिकेला दिलेला अर्ज होता तो अर्ज त्यांनी मागे घेतलेला आहे आणि क्रॉस आणि ओव्हल मैदानावर ही सभा होणार असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय. शिवाजी पार्कवरती आता तुमचा दसरा मेळावा होणार नाही किंवा त्या संदर्भातला तुमचा दावा राहिलेला आहे. नाही, शिंदे साहेबांनी जर काही भूमिका घेतली असेल निश्चितच, तर त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु त्यांनी जर भूमिका घेतली असेल तर त्या ठिकाणी त्यांनी जिथं आयोजित केलेली त्या ठिकाणी दसरा मेळावा हा दणदणीत होणार आहे. आम्हाला शिवसैनिकांच्या दोघांमध्ये एकमेकाची डोकी फोडायची नाही. काही लोकांचा हेतू जो आहे ना की मी तुमच्याशी भांडलं पाहिजे, कोण आहे तिथं जाणारा शिवसैनिक आहे, त्या शिवसैनिकावर मी दगड मारणं किंवा त्या शिवसैनिकांनी मला दगड मारणं हे शिवसेना प्रमुखाला अपेक्षित नाही. म्हणून शिवसैनिकामध्ये भांडण लावून हे जे बसलेले डोमकावळे आहेत ते त्याचा आनंद घेतील आणि आपल्यामध्ये कसं भांडणं लागतील याचा जे ते प्रयत्न करतात त्याला कदाचित शिंदे साहेबांनी एक थोडी चपाकच म्हणावं लागेल ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसैनिकामध्ये भांडण नको. यशस्वी माघार आहे. नाही, त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. कधीही आम्ही शिवसैनिकांना दोष दिलेला नाही, दोष नेत्याला आहे. शिवसैनिकांनी आजही कष्टाने ती उभी केलेली संघटना आहे, म्हणून त्या शिवसैनिकावर कधीही आम्ही आरोप प्रत्यारोप करत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाची लोक कोणत्या तिकिटावर लढणार, कोणत्या चिन्हावर लढणार याच्यावर बरीच चर्चा झाली आणि केसरकर म्हटलं की कमळावर लढू किंवा शिवसेनेच्या याच्यावर लढू, आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त आम्हाला मोदींना निवडून आणायचं. याचा अर्थ काय घ्यायचा? त्याचा अर्थ तुम्ही चुकीचा घेताय. आम्हाला एक लक्षात घ्या, शिवसेना आम्ही जेवढ्या जागा लढवणार आहेत तेवढ्या जरी जिंकून आलो तरी आम्हाला इतरांसारखं स्वप्न पडत नाहीत. आम्हाला पंतप्रधानचे स्वप्न पडत नाहीत, आम्हाला मंत्रिपदाचे स्वप्न पडत नाहीत. आम्ही हा विचार करतो की देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी करतायत, म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला ही निवडणूक ऐन प्रकारे जिंकायची. म्हणून त्यांनी जो काही असा शब्द वापरला
की चिन्ह कोणतं असो पण आम्हाला मोदींना निवडून आणायचं आहे. तर याचा अर्थ असा होतो की ही आमची पूर्ण ताकद ही लोकसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आहे. शिवसेना भाजपची युती मजबूत करण्याकडे आहे. म्हणून केसरकरांनी ते उपासनात्मक बोलला, परंतु एक गोष्ट निश्चित, सरकार केंद्रामध्ये फक्त मोदींचंच येणार आहे हा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जाईल ना, का नाही जायचं? कारण की राष्ट्रवादी पक्षाचे जेवढे आमदार असतील, काही लोक जे बोलतात की आमदार म्हणजे पक्ष नव्हे, अहो मान्य आहे ना, परंतु आमदारांबरोबर जे पदाधिकारी आहेत, जे सदस्य आहेत, ते सुद्धा जर बरोबर असले तर तो पक्ष असतो. फक्त आमदार म्हणून पक्ष नाही, परंतु ते पदाधिकारी, ते आम्ही जे काही ॲफिडेविट दाखल केले होते ते फक्त आमदारांचे नव्हते. ते फॉर्म जे दाखल केले, ते सबमिट केले, ते फक्त आमदारांची नव्हतीच, ते असलेल्या कार्यकर्त्यांची होती. जी लाखो फॉर्म आम्ही जमा केलेली आहेत पदाधिकारी सहित, ते ती फॉर्म होती. म्हणून आम्हाला पक्षाचं चिन्ह मिळालं आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीला सुद्धा पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. बरं, व्हीएसपी म्हणताय की गरबामध्ये फक्त हिंदूंना प्रवेश द्या, आधार कार्ड पाहून हिंदूंना गरबामध्ये पाठवा. या भूमिकेशी तुम्ही काय सहमत आहात? काय वाटतं? सहमत आहे मी या भूमिकेशी. काय गैर आहे त्यात? गैर काय त्याच्यात? हा गरबा हा जो कार्यक्रम आहे, दांडिया हा जो कार्यक्रम आहे, हे विशिष्ट धर्माचा आहे. त्या धर्मामध्ये महिला, लहान मुलं, मुली, सगळे हे जे काही फॅमिली ज्याला म्हणतो, ते सर्व त्याच्यामध्ये नाचत असतात, बागडत असतात, ज्यांचा काही संबंध नाही. मग पुरुषांना का हे द्यायचं? महिलांनी यावं. महिला न येता जर पुरुष येऊन जर त्याच्यामध्ये जर गरबा जर आमच्या महिलाबरोबर खेळत असेल तर हे चुकीचं आहे. त्यांच्या फॅमिलीबरोबर त्यांनी यावं, नवरा बायकोनी यावं आणि त्यांनी गरबा करावा ना. परंतु येऊन अनेक आपल्या असलेल्या धार्मिक सणामध्ये कोणी जर विघ्न आणत असेल तर त्यांना रोखणं हे सुद्धा आपलं काम आहे. राष्ट्रवादी पक्षाला 100 वर्ष सत्तेत, राष्ट्रवादीला सरकारमध्ये सामील होऊन अजित पवारांना 100 दिवस पूर्ण झाले. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर अजित पवारांनी एक पत्र लिहिले जनतेसाठी, ज्या पत्रामध्ये अजित पवारांचा त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे आणि यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा त्या पत्रात वारंवार त्यांनी उल्लेख केला. खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा आहे, शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा आहे, महात्मा फुलेंच्या विचारावर चालणारा आहे. आणि यशवंतराव चव्हाणांचं राजकारणामधलं असलेलं योगदान, त्यामुळं त्यांना आदर्श मानून आज शरद पवारसुद्धा यशवंतराव चव्हाणाला आदर्श मानतात. मग अजितदादांनी मानणं काही गैर नाही. अजितदादांनी त्यांचा म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि जेव्हा हे पक्षाचा ज्या त्या ठिकाणी ते जो त्यांचा उठाव झाला त्या टायमाला सर्वांनी मिळून अजितदादाला पक्षाचा अध्यक्ष हे नेमलेलं आहे. म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाच्या नात्याने ते पत्र लिहिलं आहे. आज सकाळी संजय राऊत म्हणाले यासिर अराफत आणि इंदिरा गांधी हे भाऊ बहिणीसारखे होते आणि मुळात काँग्रेस वर्किंग कमिटीने सुद्धा त्या युद्धाला पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलाय, ज्याला सगळं दहशतवादी म्हणतो. कसं बघता तुम्ही काँग्रेसच्या आणि राऊतांच्या विधानाकडे? राऊताच्या डोक्यावर झालेला हा मोठा परिणाम आहे. त्यांनी त्यांना पाठिंबा देणं, जग ज्याचा निषेध करतंय, जो दहशतवाद माजवतोय, त्यांचा आणि इंदिरा गांधीचा जर भाऊ बहिणीचा संबंध असेल तर मग काश्मीरमध्ये अनेक जण जे होते त्यांचाही इंदिरा गांधीशी अत्यंत जवळचा संबंध होता हे अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि मग त्या विचारधाराशी कदाचित उठावा गट हा मानत असेल किंवा उठावा गटाची भूमिका जर तशी असेल तर मला वाटतं हे सुद्धा उद्या उठावा गटला विसर्जित करून त्यांनी काँग्रेसमध्ये गेलेलं कधीही चांगलं. नाना पटोले आज शहरात आहेत, लोकसभेचा आढावा घेत आहेत ते मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याचा. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे ही मुंबईतून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांचा ते लोकसभेचा आढावा घेत आहेत. तर विपक्ष जो आहे तो लोकसभेच्या तयारीला लागलेला दिसतोय. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, काय वाटतं? सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. मुळामध्ये शिवसेना, भाजप हे पक्क्या ताकदीने या कामाला लागलेली आहे. परंतु एक निश्चित आहे, उठावा गट असेल, राहिलेली राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस, हे कधी एकत्रित येणार नाही. हे बाकींनी पहिलेही केलेलं आहे आणि त्याच दिशेने त्यांची पावलं पडत आहेत.
मला असं वाटतं की काँग्रेस येणारी लोकसभा ही स्वबळावर लढवेल. राज ठाकरे यांनी टोलनाक्याच्या विरोधात पुन्हा आंदोलन सुरू केले. टोलनाके जाळण्याच्या स्वरूपापर्यंत त्यांची वक्तव्य कशी करावी? त्यांनी सर्वसामान्याची भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं उद्या माननीय मुख्यमंत्रीबरोबर त्यांची चर्चा होईल आणि एक विधान त्यांनी हेही केलं की कोणीही आंदोलन करू नये, हेही त्यांनी एक विधान केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की उद्या बैठकीनंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल आणि त्यामुळं आता सर्वीकडचे आंदोलन थांबलेत असं माझं माहिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.